सिंधू जलकरार अन्यायकारक होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य. रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही. शेतकरी आणि राष्ट्रहिताशी तडजोड नाही. पंतप्रधान मोदींचा पाकला इशारा. पंतप्रधान मोदींकडून स्वतंत्र भारतानंतर आता समृद्ध भारताचा नारा. आत्मनिर्भर भारतासाठी तरुणांनी आणि राजकीय नेत्यांनी एकत्र यावं. पंतप्रधान मोदींचं आवाहन. पंतप्रधान मोदींच्या भाषणातून आत्मनिर्भर होण्यावर भर. अमेरिकेच्या टॅरिफनंतर आत्मनिर्भरतेतून उपाय शोधण्याचं पंतप्रधान मोदींचं आवाहन. स्वदेशी वस्तूंचा वापर करा. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचं देशवासियांना आवाहन. मजबुरीनं नाही तर मजबूतीनं स्वदेशी वस्तू वापरण्याचं मोदींचं आवाहन. आत्मनिर्भरतेवर गगनयान मोहीम राबवणार. पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा. अंतराळात भारताचं स्पेस स्टेशन उभारणार असल्याची पंतप्रधान मोदींची माहिती. भारताची अर्थव्यवस्था लवकरच जगात तिसऱ्या स्थानी येणार. पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास. जगासाठी भारतीय अर्थव्यवस्था आश्वासक. मोदींचं वक्तव्य. आरएसएस जगातलं सर्वात मोठं एनजीओ. संघाचा 100 वर्षाचा इतिहास प्रेरणा देणारा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून संघाचं कौतुक. देशातील नक्षलवाद निपटून काढला. माओवाद आता केवळ 20 जिल्ह्यात. पंतप्रधान मोदींची माहिती. घुसखोरांचा देशातील जमीन बळकावण्याचा प्रयत्न. घुसखोरांचं षड्यंत्र देश सहन करणार नाही. पंतप्रधान मोदींचा सज्जड इशारा. घुसखोरीचं संकट रोखण्यासाठी डेमोग्राफी मिशन सुरू करणार. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचं आतापर्यंतचं सर्वात मोठं भाषण. मोदींनी 1 तास 43 मिनिटं देशवासियांना केलं संबोधित. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण. मंत्रालयामध्ये फडणवीस यांनी केलं ध्वजारोहण. राज्यातील नागरिकांना दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. महापालिकांचा मांस विक्री बंदीचा निर्णय वादात. मांस विक्रेत्यांचा निर्णयाला कडाडून विरोध. कल्याणमध्ये खाटीक समाज, ठाकरेंची सेना तसेच काँग्रेसचंही आंदोलन. 3 दिवसांच्या विकेंड सुट्ट्यांमुळे लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वरकडे पर्यटकांचा ओढा. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या रांगा. वाहतुकीचा वेग मंदावला. स्वातंत्र्य दिनानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात 2 टन फुलांची तिरंगी आरास. जेजुरीचं खंडोबा मंदिर सुद्धा आकर्षक फुलांनी सजवलं. कोकणात रात्रीपासून पावसाची संततधार. सिंधुदुर्गात नद्यांची पातळी वाढली. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट. परभणी शहरासह जिल्ह्यात मुसळधार. पूर्णा तालुक्यात गोदावरी काठी जोरदार पाऊस. ओढे नाल्यांना पूर. शेतीही पाण्यात. परभणी शहरातील रस्त्यांना तळ्याचं स्वरूप. मराठवाड्यात बीड, नांदेड आणि धाराशिव जिल्ह्याच्या भागात जोरदार पाऊस. नद्या नाल्यांना पूर. जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये निसर्गाचा कहर. ढगफुटी होऊन विनाशकारी पूर. आतापर्यंत तब्बल 40 जणांचा यामध्ये मृत्यू. अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती. माधुरी हत्तीणीला कोल्हापूरमध्ये परत आणण्याबाबतच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयामध्ये 25 ऑगस्टला सुनावणी होणार. वनदाराला पक्षकार करण्याचे कोर्टाचे निर्देश. इलेक्ट्रिक वाहनधारकांना मोठा दिलासा. स्वातंत्र्य दिनापासून इलेक्ट्रिक प्रवास टोल फ्री होणार. मुंबई पुणे महामार्ग, समृद्धी महामार्ग, अटल सेतूवर टोल माफी होण्याची शक्यता. आता कोस्टल रोड लगत मॉर्निंग वॉकसाठी पदपथ. महाकाय पदपथ मुंबईकरांसाठी 24 तास खुला. फडणवीस यांच्या हस्ते 4 पादचारी भुयारी मार्गाचंही लोकार्पण. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन आज अलास्कामध्ये भेटणार. चर्चा अयशस्वी झाल्यास भारतावर आणखी कर लावण्याची अमेरिकेची धमकी. महागडी क्रिप्टोकरन्सी बिटकॉईनचं मूल्य प्रथमच 1 कोटी रुपयांवर येऊन पोहोचलं. वर्षभरात 57 लाख रुपयांनी वाढली किंमत.